नमस्कार बहिणींनो आणि मित्रांनो. आज सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खूपच मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण काही तासांपूर्वीच सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये अचानक मोठी घसरण झालेली आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. काही दिवसांपूर्वी ज्या सोन्याच्या दराने सर्वसामान्य लोकांना धक्का बसला होता, तेच सोनं आता अचानक स्वस्त झाल्याची बातमी समोर आली आहे. जेव्हा मध्यपूर्वेत तणाव वाढला आणि इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा जगभरात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उसळी घेतली होती. फक्त 24 तासांच्या आत सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 15,000 रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीने तर विक्रमी उडी घेत जवळपास 22,000 रुपयांनी वाढ दर्शवली होती. त्यावेळेला परिस्थिती अशी झाली होती की सोन्याने 1,70,000 रुपयांचा टप्पा ओलांडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, तर चांदी जवळपास 3,00,000 रुपयांच्या आसपास पोहोचली होती. म्हणजे अनेक लोकांनी असं म्हणायला सुरुवात केली होती की आता सोनं पुन्हा कधीच कमी होणार नाही. पण अचानक आज जेव्हा बाजार उघडला आणि नवीन दर जाहीर झाले, तेव्हा सर्व ग्राहक आश्चर्यचकित झाले. कारण सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये मोठी घसरण झालेली दिसून आली. आता जर तुम्ही आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पण इथे एक महत्त्वाची सूचना आहे. खुश होऊन लगेच पैसे घेऊन सोनं खरेदी करायला जाऊ नका. कारण काही मिनिटांपूर्वीच भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून अशी काही माहिती समोर आली आहे की ज्यामुळे पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा मोठे बदल होऊ शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ खास करून ग्राहकांना सावध करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. दुष्काळ युद्धात सोनं का वाढतं? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा जगात मोठे युद्ध किंवा तणाव निर्माण होतो, तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. उदाहरण द्यायचं झालं तर काही वर्षांपूर्वी रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं होतं. त्यावेळी देखील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. कारण जेव्हा आर्थिक परिस्थिती अनिश्चित असते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर मार्केट किंवा इतर क्षेत्रातून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. म्हणून युद्ध सुरू होताच सोनं महाग होणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण आता प्रश्न असा आहे की जर युद्ध सुरूच आहे, तर मग सोनं अचानक स्वस्त कसं झालं? सोनं कमी होण्यामागची 3 मोठी कारणं. तज्ज्ञांच्या मते या घसरणीमागे 3 मोठी कारणं आहेत. पहिलं कारण, सणासुदीची मागणी कमी होणे. होळीच्या काळात भारतामध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे काही दिवसांपूर्वी मागणी वाढली आणि किमतीही वाढल्या. पण सण संपल्यानंतर मागणी कमी झाली आणि त्यामुळे दर खाली आले. दुसरं कारण, डॉलरची ताकद. जगभरात डॉलर मजबूत झाला आहे. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा अनेक गुंतवणूकदार सोन्यातील पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवणूक करतात. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो. तिसरं आणि सगळ्यात मोठं कारण, मोठ्या गुंतवणूकदारांची विक्री. अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी युद्ध सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं होतं. त्यांना आधीच अंदाज होता की युद्ध सुरू झाल्यावर सोनं महाग होईल आणि जेव्हा सोन्याच्या किमती वाढल्या, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली. यामुळे बाजारात अचानक सोन्याचा पुरवठा वाढला आणि दर खाली आले. आजचे ताजे भाव. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आज सोनं आणि चांदी नेमकं किती स्वस्त झालं आहे? सर्वात आधी चांदीचा दर पाहूया. सध्या चांदीचा दर साधारणपणे 1 ग्रॅम 273 रुपये, 10 ग्रॅम 2,730 रुपये आणि 1 किलो चांदीचा दर जवळपास 2,73,000 रुपयांच्या आसपास आहे. काही दिवसांपूर्वी हा दर जवळपास 2,95,000 रुपयांपर्यंत गेला होता. म्हणजेच 2 ते 3 दिवसात जवळपास 22 ते 24,000 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर. आता सोन्याचे दर पाहूया. 18 कॅरेट सध्या अंदाजे 1,24,000 रुपयांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सध्या जवळपास 1,48,000 रुपयांच्या आसपास आहे. 24 कॅरेट सध्या अंदाजे 1,63,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 5 ते 6,000 रुपयांची घसरण झाली आहे. आता सोनं घ्यायचं की थांबायचं? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सोनं आता घ्यावं की अजून थांबावं? तज्ज्ञांच्या मते सध्या बाजारामध्ये अजून थोडी अस्थिरता राहू शकते. कारण युद्धाची परिस्थिती अजून पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. जर तणाव वाढला तर सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. पण जर परिस्थिती शांत झाली तर सोनं अजून थोडं स्वस्त होण्याची शक्यता देखील आहे. ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला.
जर तुम्हाला लग्नासाठी किंवा व्यक्तिगत वापरासाठी सोनं घ्यायचं असेल तर सध्या थोड्या प्रमाणात खरेदी करणं हा सुरक्षित पर्याय मानला जातो. पण गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं असेल तर अजून काही दिवस बाजारावर लक्ष ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. म्हणूनच मित्रांनो आणि बहिणींनो, सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण अनेक ग्राहकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते. पण योग्य माहिती घेऊनच निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स रोज पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि